नमस्कार. आजच्या या सेशनमध्ये आपण व्यापारी बँकांची कार्य या विषयावर चर्चा करणार आहोत. व्यापारी बँकांची जी कार्य आहेत त्यामध्ये प्राथमिक किंवा मूलभूत कार्य आणि दुय्यम कार्य असे दोन प्रकार आहेत. प्राथमिक कार्यांमध्ये ठेवी स्वीकारणे आणि कर्ज पुरवठा करणे ही दोन प्रमुख कार्य आहेत. कर्ज पुरवठा करण्याचे जे कार्य आहे त्या कार्यामध्ये कर्जाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्याविषयी आपण आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत. व्यापारी बँका जो कर्ज पुरवठा करतात त्याचे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून जे वेगवेगळे प्रकार अस्तित्वात येतात त्यातला एक प्रकार आहे मुदत कर्ज, त्याला टर्म लोन असं म्हटलं जातं. हा कर्ज पुरवठा करत असताना कर्ज परतफेडीचा कालावधी किती आहे त्यानुसार त्या ठिकाणी कर्जाचे वेगवेगळे प्रकार अस्तित्वात येतात. व्यापारी बँका अर्जदारांनी केलेल्या कर्ज प्रस्तावाचा सर्वांगीण विचार करून वेगवेगळ्या कालावधीसाठी कर्ज पुरवठा करतात. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की जोपर्यंत संबंधित व्यक्तीला किंवा संस्थेला कर्ज प्राप्त होत नाही किंवा कर्ज दिलं जात नाही तोपर्यंत त्याचा समावेश हा कर्जदारामध्ये केला जात नाही. जेव्हा एखादा व्यक्ती किंवा संस्था बँकेकडे कर्ज प्राप्त करण्यासाठी अर्ज करते किंवा प्रस्ताव सादर करते तेव्हा त्याला अर्जदार असं म्हटलं जातं. तेव्हा अशा अर्जदारांनी बँकेकडे जे कर्ज प्रस्ताव दिलेले आहेत त्याचा सर्वांगीण विचार करून बँक कर्ज पुरवठा करते. कर्ज परतफेडीचा कालावधी किंवा कर्ज परतफेडीची मुदत निश्चित करण्याचा अधिकार हा कर्जदाराला असतो, परंतु काही विशिष्ट परिस्थितीत बँकेने निश्चित केलेल्या मुदतीतच कर्जाची परतफेड करावी लागते. की काही विशिष्ट परिस्थितीमध्ये कर्जदार त्या ठिकाणी कर्जाची परतफेड 3 वर्षामध्ये करू शकतो, 5 वर्षामध्ये करू शकतो, 7 वर्षामध्ये करू शकतो. हे निश्चित करण्याचा अधिकार हा कर्जदाराला आहे. उदाहरणार्थ कार लोन घेतलं असेल 36 महिन्यामध्ये परतफेड करू शकतो, 60 महिन्यामध्ये करू शकतो. हा कालावधी निवडण्याचा अधिकार हा कर्जदाराला आहे. परंतु अत्यल्पकालीन कर्ज घेतलं असेल, मुदत ठेव पावतीच्या तारणावर कर्ज घेतलं असेल तर त्याची परतफेड ही 1 वर्षाच्या आत करावी लागते. हे निश्चित करण्याचा अधिकार बँकेला आहे. म्हणजे विशिष्ट परिस्थितीमध्ये बँकेने जो कालावधी निश्चित केला असेल त्याच कालावधीमध्ये कर्जदाराला आपल्या कर्जाची परतफेड करावी लागते. कर्जाच्या परतफेडीच्या मुदतीनुसार कर्ज पुरवठ्याचे जे वेगवेगळे प्रकार अस्तित्वात येतात त्याचं सविस्तर विश्लेषण आपण पुढील प्रमाणे करू. त्यातला पहिला प्रकार आहे अत्यल्प मुदत कर्ज किंवा अल्पसूचना कर्ज. ज्या कर्जाच्या परतफेडीचा कालावधी हा काही तासांचा किंवा जास्तीत जास्त 1 दिवसाचा असतो त्याला अत्यल्प मुदतीचे कर्ज असं म्हटलं जातं. काही विशिष्ट परिस्थितीमध्ये किंवा अपवादात्मक परिस्थितीत या कर्जाच्या परतफेडीची मुदत ही जास्तीत जास्त 14 दिवसांपर्यंत असू शकते. म्हणजे असंही कर्ज बँकेकडून दिलं जाते की ज्या कर्जाची परतफेड 1 दिवसामध्ये किंवा काही तासांमध्ये देखील त्या कर्जाची परतफेड करावी लागते. किंवा काही अपवादात्मक परिस्थिती असेल तर 14 दिवसापर्यंतच त्याची मुदत त्या ठिकाणी वाढू शकते. म्हणजे 14 दिवसाच्या आत त्याची परतफेड त्या ठिकाणी करावी लागते. अगदी जे छोटे व्यापारी आहेत किंवा मोठ्या प्रमाणात ज्यांना आर्थिक व्यवहार करायचे त्यांना देखील अशा प्रकारच्या कर्जाची आवश्यकता असते. अतिशय छोटे जे किरकोळ व्यापारी आहेत किंवा भाजीपाला विक्रेते आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी अशा प्रकारचं कर्ज घेतात. म्हणजे बरेच जे छोटे विक्रेते असतात ते विक्रेते सकाळी त्या ठिकाणी जी रक्कम घेतात संध्याकाळी ती रक्कम त्या ठिकाणी ते परत करतात. त्यावेळेस त्याच्या कर्जाच्या परतफेडीचा कालावधी हा काही तासांचा असतो. त्यामुळे असं जे कर्ज आहे तर त्या कर्जाला अत्यल्प मुदत कर्ज असं म्हटलं जातं. त्यामुळे ज्या व्यक्तींना अतिशय अल्प कालावधीत विशिष्ट व्यवहार पूर्ण करण्यासाठी रोख रकमेची गरज असते अशा व्यक्ती अत्यल्पकालीन कर्ज घेतात. आता हा कर्ज पुरवठा ज्या व्यक्तींना फायदेशीर आहे किंवा उपयुक्त आहे त्या व्यक्ती कोण आहेत? शेअर बाजारातील मध्यस्थ किंवा दलाल, उद्योजक, इतर बँका. म्हणजे बऱ्याच वेळेला बँकेला देखील इतर बँकेकडून कर्ज घ्यावं लागतं किंवा एक बँक इतर बँकेला देखील कर्ज पुरवठा करते की अचानकपणे जर बँकेमध्ये रोख रकमेची मागणी वाढली आणि त्या बँकेकडे जर त्या दिवसात तेवढी रोख रकमेची मागणी पूर्ण करण्यासाठी
रोख रक्कम शिल्लक नसेल तर ती बँक इतर बँकेकडून देखील तात्पुरत्या स्वरूपात किंवा अत्यल्प मुदतीचं कर्ज घेते. तर असे जे घटक आहेत तर या घटकांना अत्यल्प मुदत किंवा अल्पसूचना कर्ज हे उपयुक्त ठरते. अल्पसूचना कर्ज पुरवठा करताना विशिष्ट प्रकारचे तारण स्वीकारले जाते, त्यामुळे हे कर्ज सुरक्षित समजलं जातं. अल्पमुदत कर्जावरील व्याजदर हा अतिशय कमी किंवा अल्प असतो आणि या कर्जाची परतफेड एकाच वेळेस किंवा एकदाच करावी लागते. म्हणजे अत्यल्प मुदत कर्जासाठी कर्जाची परतफेड करण्यासाठी वेगवेगळे हप्ते तयार करून दिले जात नाहीत. घेतलेलं कर्ज आणि कर्जावरील व्याज याची परतफेड ही एकाच वेळेस त्यांना त्या ठिकाणी करावी लागते. कर्ज परतफेडीची एकदाच परतफेड करण्याची योजना त्या ठिकाणी असते. त्यानंतर कर्जाचा दुसरा प्रकार आहे अल्पकालीन कर्ज. ज्या कर्जाच्या परतफेडीचा कालावधी 1 महिन्यापेक्षा जास्त परंतु 1 वर्षापेक्षा कमी असतो त्याला अल्पकालीन कर्ज असे म्हणतात. काही विशिष्ट किंवा अपवादात्मक परिस्थितीत या कर्जाच्या परतफेडीचा कालावधी 1 वर्षापेक्षा जास्त असू शकतो, परंतु तो 3 वर्षापेक्षा जास्त असत नाही. म्हणजे अल्पकालीन कर्जाच्या परतफेडीचा कालावधी हा सामान्य परिस्थितीत 1 वर्षाचाच असतो. काही विशिष्ट किंवा अपवादात्मक परिस्थितीमध्ये तो जरी 1 वर्षापेक्षा जास्त असला तरी 3 वर्षापेक्षा जास्त असत नाही. त्यामुळे अशा प्रकारचं कर्ज आहे तर ते अशा प्रकारचं कर्ज कुणाला उपयुक्त ठरतं? शेतकऱ्यांना उपयुक्त आहे. शेतकरी अशा प्रकारचं कर्ज घेतात, त्याची परतफेड 1 वर्षामध्ये त्यांना करता येते, कारण 1 वर्षाच्या कालावधीमध्ये शेतातील पिकापासून त्याची विक्री केल्यापासून त्यांना उत्पन्न प्राप्त होतं. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जे उत्पादन केलं जात असेल त्या उत्पादनाचा विचार केला तर काही वस्तूंचं किंवा शेतमालांचं उत्पादन हे अल्प कालावधीमध्ये होतं. काही वस्तूंच्या उत्पादनासाठी जास्त कालावधी लागतो. उदाहरणार्थ ऊसाचं उत्पादन करायचं असेल तर 18 महिन्याचा कालावधी लागतो. अशा परिस्थितीमध्ये त्या कर्जाच्या परतफेडीचा कालावधी हा 1 वर्षापेक्षा जास्त असतो. त्यानंतर नोकरदार असतील तर त्यांना हे कर्ज त्या ठिकाणी उपयुक्त ठरतं. उद्योजकांना अशा प्रकारचं कर्ज हे उपयुक्त आहे. किंवा इतर जे व्यावसायिक असतील तर त्या व्यावसायिकांना देखील अल्पकालीन कर्ज पुरवठा हा उपयुक्त ठरतो. अल्पकालीन कर्जाची परतफेड करण्यासाठी समान मासिक हप्त्यांची योजना त्या ठिकाणी तयारी केली जाते. म्हणजे या कर्जाची परतफेड समान मासिक हप्त्यांमध्ये करता येते किंवा एकाच वेळेस 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर एकाच वेळेस एक रकमी देखील त्याची परतफेड त्या ठिकाणी करता येते. त्यानंतर कर्जाचा तिसरा प्रकार आहे मध्यमकालीन कर्ज. ज्या कर्जाच्या परतफेडीचा कालावधी 1 वर्षापेक्षा जास्त 3 वर्षापर्यंत असतो त्याला मध्यम मुदत कर्ज असं म्हणतात. काही विशिष्ट परिस्थितीत मध्यम मुदत कर्जाच्या परतफेडीचा कालावधी हा 5 वर्ष असू शकतो. म्हणजेच 1 वर्ष ते 3 वर्षापर्यंत कर्ज परतफेडीचा कालावधी असेल तर त्याला मध्यमकालीन कर्ज असं म्हटलं जातं. काही विशिष्ट परिस्थितीमध्ये हा कालावधी देखील 5 वर्षापर्यंत असू शकतो. तर अशा प्रकारचा जो कर्ज पुरवठा आहे तर तो कर्ज पुरवठा ज्या व्यक्तींना उपयुक्त आहे त्या व्यक्तींमध्ये कारखानदार व्यक्ती किंवा उत्पादक व्यक्ती असतील त्यांचा समावेश होतो, त्यांच्यासाठी हे कर्ज उपयुक्त आहे. त्यानंतर छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्या व्यावसायिकांना देखील अशा प्रकारचं कर्ज हे उपयुक्त आहे. त्यानंतर शेतकरी, वाहतूकदार किंवा वेगवेगळ्या प्रकारची वाहतूक करणारे जे वाहतूकदार आहेत त्यांना देखील अशा प्रकारचा कर्ज पुरवठा हा उपयुक्त ठरतो. मध्यम मुदत कर्जाची परतफेड करण्यासाठी किंवा मध्यम मुदत कर्जाची परतफेड करणे हे समान मासिक हप्त्यांमध्ये किंवा त्रैमासिक हप्त्यांमध्ये त्याची परतफेड करता येते. म्हणजे मध्यम मुदत कर्जाची परतफेड करत असताना दर महिन्याला मासिक हप्त्यामध्ये त्याची परतफेड करता येते किंवा त्रैमासिक दर 3 महिन्याला त्याची त्या ठिकाणी परतफेड करता येते. म्हणजे परतफेडीची अशा प्रकारची योजना त्या ठिकाणी तयार केली जाते. त्यानंतरचा चौथा प्रकार आहे दीर्घकालीन कर्ज. ज्या कर्जाच्या परतफेडीचा कालावधी 3 किंवा 5 वर्षापेक्षा जास्त ते 20 वर्षापर्यंत असतो त्याला दीर्घकालीन कर्ज असे म्हणतात. म्हणजेच 20 वर्षाच्या कालावधीपर्यंत जो कर्ज पुरवठा केला जातो त्याला दीर्घकालीन कर्ज असं म्हटलं जातं. दीर्घकालीन कर्ज हे उद्योग संस्थेची स्थापना करणे
जे उद्योग संस्थेची स्थापना करायची असेल, कंपनीची स्थापना करायची असेल, तर त्या कंपनीला उत्पन्न मिळवण्यासाठी दीर्घ कालावधीची आवश्यकता असते. तर अशा ठिकाणी कर्जाच्या परतफेडीसाठी देखील दीर्घ कालावधी म्हणजे 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी हा दिला जातो. घर खरेदी करायचं असेल किंवा घराचं बांधकाम करायचं असेल तर त्यासाठी देखील दीर्घकालीन कर्जाची आवश्यकता असते. त्यानंतर शेती क्षेत्रामध्ये देखील दीर्घकालीन कर्ज पुरवठा केला जातो. परंतु शेती क्षेत्रात जो दीर्घकालीन कर्ज पुरवठा केला जातो तो कर्ज पुरवठा हा शेतीतील कायमस्वरूपी सुधारणा करण्यासाठीच केला जातो. की शेतीमध्ये ज्या सुधारणा कायमस्वरूपी करायच्या आहेत, उदाहरणार्थ शेतीचं सपाटीकरण करायचं असेल, शेतीमध्ये पाणी पुरवठ्याची सुविधा उपलब्ध करायची असेल, शेतीमध्ये मशिनरी महागडी मशिनरी खरेदी करायची असेल, ट्रॅक्टर खरेदी करायचं असेल, तर अशा ज्या कायमस्वरूपी सुधारणा आहेत किंवा शेतीला कुंपण घालायचं असेल तर या कायमस्वरूपी सुधारणांसाठी दीर्घकालीन कर्ज पुरवठा हा केला जातो. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची यंत्रसामग्री खरेदी करायची असेल, जे शेती क्षेत्रामध्ये यंत्रसामग्री खरेदी करायची असेल, कुठल्याही कंपनीमध्ये व्यवसाय संस्थेला जरी अशा प्रकारची यंत्रसामुग्री खरेदी करायची असेल तर त्यासाठी दीर्घकालीन कर्ज पुरवठा हा उपयुक्त ठरतो. म्हणजे दीर्घकालीन कर्ज हे उद्योगाची स्थापना करणे, घर खरेदी करणे, घर बांधणे, शेतीतील कायमस्वरूपी सुधारणा, यंत्रसामग्री खरेदी करणे इत्यादीसाठी उपयुक्त असते. ज्या वस्तूच्या किंवा मालमत्तेच्या खरेदीसाठी दीर्घ मुदत कर्ज दिले जाते तीच वस्तू किंवा तीच मालमत्ता या कर्जासाठी तारण म्हणून स्वीकारली जाते. दीर्घकालीन कर्जाची परतफेड करण्यासाठी कर्जदाराला मासिक, समान मासिक हप्ता, त्रैमासिक हप्ता, 6माही हप्ता किंवा अर्धवर्ष हप्ता व वार्षिक हप्ता इत्यादी वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय उपलब्ध आहेत. परंतु प्रत्येक कर्जदाराला अशा प्रकारचे पर्याय उपलब्ध असत नाही. कर्जाच्या स्वरूपानुसार, कर्जाच्या प्रकारानुसार म्हणजेच कोणत्या कारणासाठी कर्ज घेतलेले आहे त्या कर्जाच्या उद्देशानुसार कर्ज परतफेडीचे हे वेगवेगळे त्या ठिकाणी पर्याय उपलब्ध असतात. त्यानंतर कर्जाचा 5वा प्रकार आहे अति दीर्घकालीन कर्ज. ज्या कर्जाच्या परतफेडीचा कालावधी 20 वर्षापेक्षा जास्त असतो म्हणजेच काही दशकांचा असतो त्याला अति दीर्घकालीन कर्ज असे म्हणतात. म्हणजे अति दीर्घकालीन कर्जाचा कालावधी हा 20 वर्षापेक्षा जास्त असतो परंतु तो काही दशकांचा असतो, शतकाचा असत नाही. त्यामुळे अति दीर्घकालीन कर्जाच्या परतफेडीचा कालावधी जास्तीत जास्त 99 वर्षाचाच असतो. 99 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठीचा कर्ज पुरवठा त्या ठिकाणी केला जात नाही. कारण भारतीय करार कायद्यानुसार 99 वर्षापेक्षा जास्त कालावधीचा करार करता येत नाही आणि कर्ज पुरवठ्याचा व्यवहार हा बँक किंवा कर्ज पुरवठा करणारा घटक आणि कर्जदार यांच्यामध्ये झालेला एक करार असतो. त्यामुळे त्या ठिकाणी 99 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी कर्ज पुरवठा केला जात नाही. अति दीर्घकालीन कर्ज पुरवठा हा घर खरेदी करणे किंवा घर बांधणे, उद्योगाची स्थापना करणे, मोठ्या प्रमाणावरील आधुनिक यंत्रसामग्री खरेदी करणे इत्यादी वेगवेगळ्या कारणांसाठी केला जातो किंवा इत्यादी कारणांसाठी हा कर्ज पुरवठा उपयुक्त ठरतो. अति दीर्घकालीन कर्जाच्या परतफेडीसाठी मासिक हप्ता जे दर महिन्याला, त्रैमासिक हप्ता दर 3 महिन्यांनी, 6 मासिक हप्ता किंवा अर्धवार्षिक हप्ता म्हणजे दर 6 महिन्यांनी आणि वार्षिक हप्ता असे वेगवेगळे पर्याय कर्जदाराला उपलब्ध असतात. या ठिकाणी देखील कर्जाच्या स्वरूपानुसार, कर्जाच्या प्रकारानुसारच कोणता पर्याय त्या ठिकाणी कर्जदाराला उपलब्ध असेल हे निश्चित केलं जातं. अति दीर्घकालीन कर्जाचा व्याजदर हा सर्वात जास्त असतो कारण अति दीर्घकालीन कर्जामध्ये धोका किंवा अनिश्चितता जास्त असते म्हणजे असुरक्षितता जास्त असते. तर जे अल्पकालीन कर्ज आहे किंवा अत्यल्प मुदत कर्ज आहे त्या कर्जाचा व्याजदर हा अतिशय कमी असतो कारण त्या ठिकाणी धोका किंवा असुरक्षितता ही कमी असते. जेवढा कर्जाचा कालावधी कमी असेल तेवढी कर्ज परत मिळण्याची शाश्वती किंवा सुरक्षितता त्यामध्ये जास्त असते.
कर्जाचा कालावधी जेवढा जास्त असेल तेवढी त्या ठिकाणी असुरक्षितता किंवा धोका निर्माण होतो. कोणतीही बँक कर्ज पुरवठा करत असताना कर्जदाराची सध्याची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन, सध्याची त्याची आर्थिक पत विचारात घेऊन कर्ज पुरवठा करते. ती त्याची आर्थिक पत अल्प कालावधीमध्ये ताबडतोब बदलू शकत नाही किंवा ती बदलण्याची शक्यता अतिशय कमी असते. परंतु दीर्घकालीन किंवा अतिदीर्घकालीन कालावधीचा विचार केला तर आज त्या कर्जदाराची जी आर्थिक पत आहे ती दीर्घ कालावधीमध्ये किंवा अतिदीर्घ कालावधीमध्ये बदलू शकते. त्यामुळे त्या ठिकाणी त्या कर्जाच्या परतफेडीमध्ये मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणजेच कर्ज पुरवठ्यामध्ये, कर्ज परतफेडीमध्ये असुरक्षितता निर्माण होते. त्यामुळे दीर्घकालीन किंवा अतिदीर्घकालीन कर्जाचा व्याजदर हा जास्त असतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी मुदत कर्जाचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. थँक्यू.